तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सायबर मित्र मराठी. तर मित्रांनो, काही 2 आठवडे झाले मी यूट्यूबवरती व्हिडिओ नाही टाकलो, कारण की याच्या मागचं जे रिझन आहे ते बेसिकली एक क्लायंट आलता आमच्या कंपनीमध्ये. तर त्याचंच थोडं इंटिग्रेशन आणि थोडे टूल्स आम्हाला शिकायचे होते, कारण की त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आम्हाला त्यांना सर्व्हिसेस द्यावे लागतात. त्यामुळे मित्रांनो, थोडा माझं 2 आठवडे त्यामध्ये गेलते. तर मित्रांनो, जसा मला वेळ भेटेल ना तसं मी वीकमध्ये 2 किंवा मॅक्सिमम 3 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, कारण की मित्रांनो, मी स्वतः IT कंपनीमध्ये जॉब करत असल्यामुळे जास्त टाईम नाही भेटत. त्यामुळं जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं मी तुम्हाला मॅक्सिमम व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सगळी माझी जे ऑलरेडी प्रिव्हियस जे 4 व्हिडिओ मी टाकलेले ते तुम्ही स्किप न करता बघितला असशीला, मी आशा करतो. कारण की जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत जर बघितला तर तुम्हाला काहीही पुढचं समजणार नाही. कारण की मित्रांनो, मी तुम्हाला बेसिक स्क्रॅचपासून तुम्हाला ॲडव्हान्सपर्यंत शिकवण्याचा प्रयत्न करालो मित्रांनो. आणि जर तुम्ही इन्स्टिट्यूशनची जर तुम्ही कोर्सेसची फी बघितला ना भावानो, तर याची जी फी आहे ती लाखो रुपयेपर्यंत असते. आणि त्या लेवलचं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करायला, ते पण आपल्या मराठी लँग्वेजमध्ये. कारण की मित्रांनो, तुम्हाला असे चॅनलही भेटणार नाही जे तुम्हाला सायबर सिक्युरिटी किंवा नेटवर्किंगचे जे कंटेंट आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये शिकवतात. त्यामुळं आधी 1-2 व्हिडिओज मी बघितलेले आहेत, म्हणजे 1-2 चॅनल मी मराठीमध्ये शिकवताना बघितलेले आहेत, बट ते ॲक्टिव्ह नाहीत मित्रांनो. हे खूप वर्षापूर्वीचे आहेत. त्यामुळे मित्रांनो, जेवढा मराठी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न कराल तेवढा करा, कारण की त्या लोकांपर्यंत पोहोचणं हे तुमचं काम आहे ज्यांना फ्रीमध्ये शिकायचं आहे ते व्हिडिओ आणि या डोमेनमध्ये करिअर करायचं आहे ॲक्च्युली. तर तुम्हाला हे चॅनल खूप आणि खूप प्रॉफिटेबल ठरणार आहे मित्रांनो. तर ह्याच्यामागचं सांगण्याचं हेच उद्दिष्ट आहे की जेवढं तुम्हाला फ्रीमध्ये रिसोर्सेस ॲक्वायर करायचे आहेत तेवढं ॲक्वायर करा या चॅनलमधून. आणि मी सगळे जेवढे काही व्हिडिओ आहेत मी सगळ्यांना फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की इंटरनेट म्हणजे काय होतं, इंटरनेट कसं काम करतं, सबमरीन केबल कशा प्लेस केलेल्या आहेत समुद्रातून, कसा आपल्याला डेटा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातो, हे आपण प्रिव्हियसमध्ये व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो. तर मित्रांनो, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, बेसिकली या व्हिडिओमध्ये आपण आज इंट्रानेट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय इंट्रानेट, इंटरनेट म्हणजे काय असतं बेसिकली. आणि मित्रांनो, इंटरनेट आणि इंट्रानेट ह्या 2 टर्म वेगवेगळे आहेत मित्रांनो. कारण की इंटरव्ह्यूमध्ये जास्त हे 2 क्वेश्चन विचारले जातात आणि तुम्ही ह्यामध्ये कन्फ्युजन पण होता, कारण की इंटरनेट ही वेगळी टर्म आहे मित्रांनो आणि इंट्रानेट ही वेगळी टर्म आहे. कारण की इंटरनेट हे पब्लिक कम्युनिकेशनसाठी यूज केलं जातं आणि जे इंट्रानेट असतं मित्रांनो ते प्रायव्हेट टू प्रायव्हेट कम्युनिकेशन करण्यासाठी यूज केलं जातं. आता ह्याची जी ॲक्च्युअल डेफिनेशन आहे मित्रांनो, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की इंटरनेट ॲक्च्युअली काय असतं आणि आपण कसं कम्युनिकेट केलं जातं आणि ह्याची ॲक्च्युअल डायग्राम कशी असते हे मी तुम्हाला एक्झाम्पल सकट शिकवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर चालू करत आजचा व्हिडिओ, जेथे आपण आज शिकणार आहोत इंट्रानेट, व्हॉट इज मीन्ड बाय इंट्रानेट. तर आपण स्क्रीन शेअर करतो मी आता. आय होप, एक मिनिट, आय होप तुम्हाला स्क्रीन शेअर झाली असेल. तर मित्रांनो, व्हॉट इज द इंटरनेट, ॲक्च्युअल इंटरनेटची जी डेफिनेशन आहे ती काय आहे. इंटरनेट मीन्स व्हॉट्स, इंट्रानेट मीन्स इट इज अ इंटरनल नेटवर्क ऑफ अ कंपनी, इज समटाइम्स रेफर्ड टू ॲज अ इंट्रानेट. म्हणजे काय असतं मित्रांनो, कंपनीचं जे इंटरनल नेटवर्क असतं म्हणजे त्याला आपण प्रायव्हेट नेटवर्क असे म्हणू शकतो. जे कंपनीचं इंटरनल नेटवर्क असतं, कंपनीमध्ये इंटरनल एम्प्लॉयर आहेत ते एकमेकांशी कम्युनिकेट करत आहेत, त्याला म्हणतो आपण इंट्रानेट बेसिकली. त्याला काही वेळेस आपण संदर्भ दिला जातो इंट्रानेट म्हणून. आणि मित्रांनो, तुम्हाला एक्झाम्पलही देतो जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर कन्फ्युजन तुमचा क्लिअर होऊन जाईल त्या व्हिडिओमध्ये. तर आपण आता स्क्रीनवर जाऊ. तर इथं कन्सिडर करा, एक मिनिट, आज काय शिकणार आहोत, व्हॉट इज मीन्ड बाय, व्हॉट इज मीन्ड बाय इंट्रानेट.
तर मित्रांनो इंट्रानेट म्हणजे काय हे आपण आता व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला ते कन्फ्युजन तुमचं दूर होऊन जाईल. कन्सिडर करा तुमची एक इंटरनल कंपनी आहे आणि ती कंपनी कुठं मुंबई लोकेशनला लोकेटेड आहे. ही एक तुमची कंपनी आहे आणि ही मुंबई लोकेशनला लोकेटेड आहे. आणि हे काय आहे, हे तुमचं एक प्रायव्हेट नेटवर्क आहे. कन्सिडर करा तुमच्या मुंबईची जी ब्रांच आहे या ब्रांचचं तुमचं एक प्रायव्हेट नेटवर्क आहे. तर लिहू शकतो आपण तुमचं काय आहे, प्रायव्हेट नेटवर्क आहे तुमच्या इंटरनल कंपनीचं. हे काय इंटरनल प्रायव्हेट नेटवर्क. कन्सिडर करा हे तुमची मुंबई लोकेशनला एक ब्रँच आहे आणि त्या कंपनीमध्ये तुमचं एक इंटरनल प्रायव्हेट नेटवर्क आहे. काय आहे, प्रायव्हेट नेटवर्क. आणि कन्सिडर करा ती सेम ब्रांच एक दिल्ली लोकेशनला आहे, म्हणजे एक दुसऱ्या स्टेटमध्ये तुमची सेमच ब्रांच आहे तुमच्या कंपनीची, बट दुसऱ्या सिटीमध्ये. कन्सिडर करा की दिल्लीमध्ये हे एक सेम ब्रांच आहे आणि इथे पण काय त्यांचं एक प्रायव्हेट नेटवर्क आहे. ही ब्रांच तुमची सेम दिल्ली लोकेशनला आहे. ओके. कन्सिडर करा एक डायग्राम आहे सिंपल, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुमचं एक इंटरनल नेटवर्क आहे एका कंपनीचं आणि ती लोकेशन आहे तुमचं मुंबई लोकेशनला, म्हणजे तुमचं एक प्रायव्हेट नेटवर्क आहे तुमच्या ब्रांचचं आणि ती लोकेशन कोणतं आहे, मुंबई लोकेशनला आहे. तीच सेम ब्रांच तुमची दिल्ली लोकेशनला आहे. म्हणजे कन्सिडर करा की तुमची एक मुंबई लोकेशनला एक तुमची कोणती तरी IT कंपनी आहे आणि तीच IT कंपनीची ब्रांच सेम एक दिल्ली लोकेशनला आहे. कन्सिडर करा आणि त्यांचं पण इंटरनल प्रायव्हेट नेटवर्क आहे आणि मुंबई लोकेशनचं पण एक इंटरनल प्रायव्हेट नेटवर्क आहे. म्हणजे काय झालं मित्रांनो, ह्या दोघांमध्ये जे कम्युनिकेशन झालं ह्याला म्हणतो आपण प्रायव्हेट टू प्रायव्हेट कम्युनिकेशन. हे काय झालं, प्रायव्हेट टू प्रायव्हेट कम्युनिकेशन. ह्यालाच म्हटलं जातं मित्रांनो इंट्रानेट. म्हणजे जेव्हा तुमची सेम ब्रांच कंपनी मुंबई लोकेशनला आहे आणि ती तुमची कम्युनिकेट करते सेम ब्रांच दिल्ली लोकेशनला, तर मित्रांनो त्या दोघांमध्ये जे कम्युनिकेशन होतं ते प्रायव्हेट टू प्रायव्हेट कम्युनिकेशन होत असतं नेहमी. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मध्ये कोणताही सर्व्हिस प्रोव्हायडर असू शकतो. तुम्ही आता तुमच्या मनात एक डाऊट पडला असेल की हा तर सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तर तुमचं इंटरनेट हे पब्लिकली जाणार, मग तुमच्या नेटवर्क थ्रू जाणार. तर मित्रांनो यांच्यामध्ये दोघांमध्ये काय असतं, टनल असतो, प्रायव्हेट टनल क्रिएट केलेला असतो आणि तुमचा जो डेटा असतो मित्रांनो, बाहेरचा जो पब्लिक युजर आहे हा तुमचा डेटा कधीही ॲक्सेस नाही करू शकत. त्यामुळे मित्रांनो प्रायव्हेट जे युजर आहेत ते तुमचं डिव्हाइसेस किंवा जे काही रिसोर्सेस आहेत, दिल्ली साईड समजा दिल्ली साईडला तुमचा एक सर्व्हर आहे आणि त्याच्यामध्ये समजा एक नेटवर्किंगचे डिव्हाइसेस आहेत मल्टिपल आणि ते तुम्हाला ॲक्सेस करायचं आहे आणि तुम्ही मुंबई लोकेशनला प्रायव्हेट नेटवर्कमध्ये कनेक्टेड आहेत, म्हणजे प्रायव्हेट टू प्रायव्हेट तुमचं कम्युनिकेशन इस्टॅब्लिश आहे. तर मित्रांनो तुम्ही डायरेक्टली त्यांचे डिव्हाइसेस ॲक्सेस करू शकता. बट पब्लिक जो युजर आहे बाहेरचा ते तुमचे डिव्हाइसेस किंवा रिसोर्सेस ॲक्सेस नाही करू शकत डायरेक्टली. त्यामुळे मित्रांनो हा डिफरन्स आहे दोन्हीमधला, इंटरनेट आणि इंट्रानेटमधला. आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे इंट्रानेट हे काम करत असतं. म्हणजे एक्झाम्पल काय आहे, प्रायव्हेट टू प्रायव्हेट जेव्हा कम्युनिकेशन होत असतं, कन्सिडर करा की तुमची एक मुंबई ब्रांचला तुमची मुंबई ब्रांच आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनल एम्प्लॉयर आहेत एकमेकांशी कम्युनिकेट करते, तर ते काय झालं प्रायव्हेट नेटवर्क. त्याला पण आपण म्हणू शकतो इंट्रानेट. म्हणजे इंटरनल नेटवर्क ऑफ देअर कंपनी इज समटाइम्स रेफर्ड टू ॲज अ इंट्रानेट. दिस इज द डेफिनेशन ऑफ देअर इंट्रानेट. तसंच प्रायव्हेट टू प्रायव्हेट कम्युनिकेशन विथ सेम ब्रांच त्याला पण आपण म्हणू शकतो इंट्रानेट. हे झालं त्यांची साधी सोपी डेफिनेशन मित्रांनो. आणि इंटरनेटचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. अजून एक तुम्हाला इथे एक्झाम्पल देतो की इंटरनेटचं एक्झाम्पल काय आहे. इंटरनेटचं एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, जे पब्लिकली ॲक्सेस असतं, जे पब्लिकली युजर जे ॲक्सेस करतात त्याला म्हणतो आपण इंटरनेट. ओके. आणि इंट्रानेट मीन्स व्हॉट, इंट्रानेट म्हणजे जे तुम्ही प्रायव्हेटली ॲक्सेस करता, म्हणजे प्रायव्हेटली कम्युनिकेशन करता विथ इच अदर
किंवा प्रायव्हेटली जे एवढे काही रिसोर्सेस ॲक्सेस करतात तुमच्या इंटरनल कंपनीचे किंवा प्रायव्हेट तुमच्या ब्रँचसोबत कम्युनिकेट करत असतात ते त्याला म्हणतो आपण इंट्रानेट. किंवा सेम ब्रांचबरोबर दुसऱ्या सिटीमध्ये सेम ब्रांच आहे तुमची, त्यांच्या दोघांमध्ये पण प्रायव्हेट कम्युनिकेशनच होत असतं, त्याला म्हणतो आपण इंट्रानेट. आणि जे पब्लिकली ॲक्सेस करतो, जसं की एक्झाम्पल इंटरनेटचं काय एक्झाम्पल आहे, समजा की तुम्ही गुगलमध्ये काहीतरी सर्चेस करत आहात तर ते तुम्ही पब्लिकली ॲक्सेस करत आहात डेटा, तर ते झालं मित्रांनो इंटरनेटचं एक्झाम्पल. आणि इंट्रानेट म्हणजे काय, म्हणजे सेम तुमची ब्रांच आहे दुसऱ्या लोकेशनला आणि प्रायव्हेट तुमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन आहे, दोन्ही ब्रांचमध्ये प्रायव्हेट कम्युनिकेशन आहे, प्रायव्हेट टू प्रायव्हेट कम्युनिकेशन, ह्याला म्हटलं जातं इंटरनेट. म्हणजे डेफिनेशन काय त्याची, इंटरनेट मीन्स व्हॉट, इट इज अ इंटरनल नेटवर्क ऑफ देअर कंपनी टू, इट इज रेफर्ड ॲज अ इंट्रानेट, म्हणजे त्याला रेफर केलं जातं इंटरनेट. दिस इज द सिम्पल टर्म ऑफ देअर इंट्रानेट. आय होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल की इंट्रानेट म्हणजे ॲक्च्युअली काय असतं. तर मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि हे जे डेफिनेशन पण बघू शकता इथं बघा, हाय बघा, हे काय आहे डेफिनेशन, इंटरनल नेटवर्क ऑफ अ कंपनी इज समटाइम्स रिफर्ड टू ॲज अ इंट्रानेट. तर आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल की इंटरनेट हे ॲक्च्युअली काय असतं. आणि आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज अ नेटवर्किंग. नेटवर्किंग म्हणजे काय असतं. आता हे नेटवर्किंग आपण डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अंडरस्टँड करणार आहोत की ॲक्च्युअली नेटवर्किंग काय असतं आणि त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय आहे. आणि इंटरव्ह्यूवर हा मित्रांनो 100% तुम्हाला नेटवर्किंगचे क्वेश्चन्स हे विचारतो, व्हॉट इज नेटवर्किंग, व्हॉट इज इंटरनेट, व्हॉट इज इंटरनेट, हे विचारू शकतो मित्रांनो, कारण की हे कॉमन क्वेश्चन आहेत नेटवर्किंगच्या सिलेबसमधले. CCNAचे जे कॉमन क्वेश्चन आहेत हे सेमच आहेत, कारण की हे सिम्पल आहेत, हे स्टार्टिंगचे बेसिक लेवलचे क्वेश्चन आहेत. आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं इंटरव्ह्यूला बॅड इम्प्रेशन पडतं. त्यामुळे मित्रांनो पहिला बेसिक फाउंडेशन स्ट्रॉंग असणे हे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथे आपण शिकणार आहोत व्हॉट इज अ नेटवर्किंग, आणि नेटवर्किंग कसं काम करतं, काय काय त्याच्यामध्ये टर्म येतात, काय काय टोपोलॉजी असतात, हे सगळं आपण डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथे आपण शिकणार आहोत नेटवर्किंग. तोपर्यंत धन्यवाद.